राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। मूल्य साखळी योजनेची सीबीआयकडे तक्रार, कृषी विभागाचा गुणवत्तापूर्ण निविष्ठाचा अहवाल। कापूस व सोयाबीन मूल्य साखळी योजनेत झालेल्या कोट्यवधी रुपयाच्या कथित घोटाळ्याबाबत केंद्रीय आश्वासन। शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी। किसानचा 24 फेब्रुवारीला मिळणार 19वा हप्ता। राज्यातील अंदाजे 92,55,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता दाट आहे। हरितगृहासाठी सरकारचा मोठा निर्णय, आता 1 कोटी पर्यंत अनुदान। आधुनिक शेती प्रकल्पाच्या योजनेमधील अनुदानाच्या मर्यादा केंद्र शासनाने वाढविल्या आहेत। यामुळे आता हरितगृह उभारण्यासाठी 1 कोटी रुपयापर्यंत, फळबागेसाठी कमाल अनुदान 80 लाख रुपयापर्यंत मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हंगाम संपत आला तरीही संत्र्याची आवक कायम। नागपुरी संत्र्याचा हंगाम संपल्यानंतर जानेवारी महिन्यापासून फळ बाजारात राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून संत्री येण्यास सुरुवात होत आहे। रब्बीसाठी आतापर्यंत 300 कोटीचे पीक कर्ज वितरित। लातूर जिल्ह्यातील खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात पीक कर्ज घेण्याचे प्रमाण कमी असले तरी या वर्षी आतापर्यंत 300 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप झाले आहे। उन्हाळा कांदा बाजार समितीत दाखल। देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाला। या कांद्याला सर्वाधिक 2,201 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। 63,000 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जीव टांगणीला। हमीभाव सोयाबीन खरेदीची मुदत गुरुवारी संपत असताना दोन्ही जिल्ह्यातील 63,000हून अधिक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे। सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांमध्ये फार्मर आयडी वरून संभ्रम। विविध हेतूने शासन शेतकऱ्यांना मोफत फार्मर आयडी देण्याची जाहीर केली आहे, तरी विविध सामूहिक सुविधा सीएससी केंद्रधारक शेतकऱ्यांकडून रक्कम उकळत आहे। सिंधुदुर्गात 41,316 क्विंटल भात खरेदी। जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर मध्ये सुरू होणारी भात खरेदी यावर्षी 10 डिसेंबर नंतर सुरू झाली। जिल्ह्यातील तालुका खरेदी विक्री संघ सहकारी सेवा संस्थामार्फत भात खरेदी केली जाते।